श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू सोनालीज वर्ल्ड. सो चला आज आपण बघणार आहोत मूग डाळींचे अप्पे कसे बनवायचे. हे पहा, सर्वप्रथम मी काय केलेलं, मूग डाळ चांगली भिजत घातली. दुपारीच भिजत घातली होती. 3 ते 4 तास तरी ऑलमोस्ट भिजली असेल. आणि स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आपल्याला मूग डाळ. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे डिनर मेनू होता हा माझा. त्याच्यामुळे मग मी हे रात्रीच्या वेळेसच सर्व व्यवस्थित वाटून घेतलं. आणि वाटताना त्यामध्ये मी मिरच्या, लसूण, आलं, जिरं, ओवा हे सर्व इन्ग्रेडियंट वापरलेले. तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये म्हणजे टोमॅटो, कांदा, तुम्हाला जे म्हणजे कोथिंबीर जे काय टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. बट मी फक्त मिरची, लसूण, आलं, जिरं आणि ओवा बस, आणि चवीनुसार मीठ एवढेच इन्ग्रेडियंट यूज केले. तरी सुद्धा खूप छान झाले होते अप्पे. सो चला पुढची प्रोसिजर बघू. हे सर्व मिश्रण मी थोडं थोडं करून मिक्सरला छान वाटून घेतलं. आणि मी ते ऑलमोस्ट अर्धा किलो डाळीचे अप्पे केले होते. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला बॅटर बनवायचं आहे. आणि नंतर सर्व मिश्रण हे माझं वाटून झालं. हे ऑलमोस्ट 4 जण तर आरामात खाऊ शकतात एवढे अप्पे ह्याचे झाले होते. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मी आता इथे 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. नंतर थोडं मीठ कमी पडलं, मी चाखून बघितलं होतं, मग परत पुन्हा थोडंसं वरून ॲड केलं. अप्प्यांचं मिश्रण रेडी झालं. त्यानंतर मग मी चटणीची तयारी केली. ह्याच्यासोबत मला हिरवी चटणीच खूप आवडते, सांबर किंवा सॉसपेक्षा. तुम्ही सांबर किंवा सॉस बरोबर देखील खाऊ शकता, छानच लागतात. बट मला हिरवी चटणी जास्त आवडते. सो मी इथे हिरव्या मिरच्या 5-6, जिरं, थोडंसं पंढरपुरी डाळ भाजकी जी मिळते ती, आणि लसूण आणि खोबरं असं एक मिश्रण वाटून घेतलं. आणि त्यानंतर त्याला मी एक कढईमध्ये फोडणी दिली. ते काय मी आता प्रॉपर रेसिपी दाखवत नाही आहे. आणि त्यानंतर मग आपलं जे बॅटर आहे अप्प्यांचं, त्याच्यामध्ये इनो घालून घेतला. इनो टाकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, कारण पूर्ण इनो त्याच्यामध्ये स्प्रेड झाला पाहिजे, म्हणजे त्यामुळे आपलं पीठ चांगलं फॉर्मॅट होतं. तुम्ही इनोच्या जागी दही, खायचा सोडा देखील वापरू शकता, तरी सुद्धा छानच लागतील. आपण रव्याचे अप्पे कसे बनवतो त्याच प्रकारे. ह्याची काही वेगळी प्रोसिजर नाहीये, सेम प्रोसिजर आहे. आणि नंतर अप्पे पात्रांमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आधीच पॅन थोडासा गरम करायला ठेवायचा आहे मंद आचेवर, म्हणजे झटपट होतात अप्पे, आपल्याला वेळ लागत नाही. हे पहा, अशा प्रकारे मग थोडा वेळ झाकण ठेवल्यानंतर आपल्याला अप्पे सर्व व्यवस्थित पुन्हा दुसरी साईड पूर्ण शेकून घ्यायची आहे. असे हे मूग डाळीचे अप्पे खरंच खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. हा माझा डिनर मेनू होता. सो ही अप्प्यांची रेसिपी तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.